तर नमस्कार भावांनो, आपला आजचा बोलण्याचा मुद्दा म्हणजे आपल्या भारताने काढलेल्या सिक्युरिटी ॲपचा संचार साथी ॲप. आणि तुम्हाला माहितीच असेल की जे अँड्रॉइड युजर आहेत त्यांच्यासाठी ही एक खुश खबर आहे आणि जे ॲपल युजर आहेत त्यांच्यासाठी एक दुःखद खबर आहे. का? तर एक विचार करा की तुमच्या सिक्युरिटीसाठी एक सरकारने ॲप काढलाय, त्याचं नाव आहे भारत संचार. भावांनो, एवढं लक्षात ठेवा, तो ॲप तुमच्या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवणार आहे. तुमच्या फोटोजवर, तुमच्या व्हिडिओजवर, तुम्ही कोणाशी काय बोलताय, तुम्ही कोणाशी काय चॅट करताय, तुम्ही कोणाशी कॉलवर बोलताय, तुम्ही काय करताय काय नाही, तर ही तुमची सिक्युरिटी म्हणाव की तुमच्या गोष्टींची नजर ठेवण्याची एक पद्धत म्हणाव, याला आपल्याला काय म्हणता येईल. तर विचार करायला जर गेलं तर हे ॲप किती सिक्युअर आहे हे कोणालाच माहिती नाही. आणि जर हा ॲप जर एवढा जर सिक्युअर असता तर ॲपलला यांनी का नकार दिलाय? ॲपल कंपनीला यांनी अप्रोच तर पाठवलं होतं की तुम्हाला आमचा ॲप घेणंच लागेल, बट ॲपलनी सरळ सरळ सांगितलं नाही बाबा, आम्ही आमच्या सिक्युरिटीसोबत नो कॉम्प्रोमाइज. त्याच्यामुळं ॲपलनी सरळ सरळ त्या ॲपला रिजेक्ट करून त्यांनी त्यांची सिक्युरिटी थोडी पण लीक नाही केलेली. आणि जे अँड्रॉइडमध्ये आहे आता, तर जे जे नवीन फोन येणार आहे त्यामध्ये प्री इन्स्टॉल हा ॲप येणार आहे. एवढं लक्षात ठेवा ना भावांनो, की कधी कधी काही इलिगल वेबसाईटवरून तुमचा डाटा लीक होतो, तर या ॲपवरून डाटा लीक होणार नाही याची काय गॅरंटी? एवढं भावांनो, एवढं सरकार आपल्या कधीपासून काळजीचं झालं? जेव्हा मुलींचे रेप होतात, जेव्हा मुलींवर काही अत्याचार होतो, तेव्हा तर आपले कोणतेही सरकारी कर्मचारी किंवा कोणी तिथे हजर नसतात. बिकॉज ऑफ ते सरळ म्हणतात की आम्ही 24 घंटे सर्वांच्या सोबत नाही राहू शकत. तर आपल्या भारत सरकारला कधीपासून आपल्या सिक्युरिटीची एवढी काळजी वाटते भावांनो, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा ॲप किती प्रतिशत सिक्युअर आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा एवढा सिक्युअर आहे तर आपण याला रिजेक्ट का केलं? हा ॲप म्हणजे भारत संचार ॲप. आणि भावांनो, जाता जाता एवढंच सांगून जातो की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मी तुमचा भाऊ राम घुगे असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. तर भावांनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कमेंट करून प्रतिसाद दाखवा, जेणेकरून मला थोडं थोडं प्रोत्साहन मिळेल आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणू शकेन. जय हिंद, जय भारत.